बघा मित्रांनो, झरणा बघा कधी पूर्ण निसर्ग आहे. मग मी ऐकर कसं वाटतंय. हे बघा किती जुने म्हणजे लय जुने घर आहे, लय काळातले घर आहे जुने. पुराला ना पूर्ण वरपर्यंत पाणी असते. पंचवटी मध्ये आलोय, झालं दर्शन, खाली उतरलो, टिका पण लावलाय. तर बाबा जब याद करो बुलावा है. याद करेगे तो आप करके कुछ फायदा नाही आहे. जण आहे का त्यांना आठवण करायला, ते तर आहे. तर कुणा कुणाचं ऐकल. थांबा जब तक मैं नहीं बुलाऊ आना नहीं. ए उठ बाबू उठ. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशात बरेत का. मम्मी चालली होती बघा काल मच्छी आपल्या कुठं नाशिकला. आता बघा कुठे गाडीमध्ये. काय ग मी ऐकत इथे तर तोंड कर. मामा आहे सोबत आणि पूजा पण आहे. चाललोय नाशिकला चाललोय. दमले होते, गाडी गेली मग. हा दमली होती, झोपल्या मम्मीने काल फुल तयारी केली होती, काही गेली नाही. 800 रुपयाचं तिकीट होतं. 800 रुपयाचं तिकीट होतं 2 टायरचं. गेली नाही ती. आता चाललो आम्ही नाशिकला चाललोय. लागलंय एक्सप्रेस हायवे लागलाय. नंतर समृद्धी महामार्गावरून जाणार आहे. मस्त रस्ता हे बघ. इथून अजून लागला नाही समृद्धी महामार्ग. मुंबई नाशिक हायवे एकदम खाली आहे. इथं खाली आहे, पण काय लोकलला फुल गर्दी आहे. 5ला निघालो होतो. नाही रे दादा, नाही 6 वाजता निघालो होतो. 6ला निघालो होतो. हे बघा नाश्ता विष्टा झाला सगळं इथं मस्तपैकी. आणि लागलेला आहे समृद्धी महामार्ग. एकदम चांगली जागा समृद्धी. काय मी खड्डे खुड्डे काहीच नाही, एकदम रिलॅक्स. ब्रेकर ना सिग्नल ना ट्रॉफिक. चांगला आहे. नंबर वाटत. एक नंबर आहे. लवकर पण पोहोचतं. इथे 2-3 तास लागतं, इथे 1 तास. आता बघा 9 वाजता मार्गावर आले. आता बरोबर 1 तासामध्ये 10 वाजता आम्ही नाशिकच्या इकडे राहणार. नाशिकच्या इथं 1 तास बस. भारी रस्ता आहे तो. 6 मिनिटाचा बोधक आहे तिथं. आम्ही घाबरलो तो पहिल्यांदा. घाबरलेच नाही. अरे आम्हाला छोटे लागले ना बुदकी. डायरेक्ट म्हणलं की मोठा एक आला तर मला कुठून आला हे मोठा डायरेक्ट. तुम्ही आले तो तिथंच होता. तुम्ही आले तिकडं. चांगला वाटला मस्त. मोठे डॅम आहे सुरू मध्ये पाहिजे. नाही आम्ही पण लक्ष नाही दिलं, पण त्या दिवशी थांबली होती गाडी. पुढे डॅम मस्त आहे. पूर्ण हिरवं गार आहे. हॉटेल तिथं आहे हॉटेल आहे. 2000 भाडं आहे. कसलं राहायचं. मस्त एकदम शांत. अजून तो पुढं खूप भारी वाटते. इथे तरी आहेत गोडाऊन आहे. दाखवतो पुढं. पहिला टोल आला आहे इथं. किती भारी बनवलंय. बाळासाहेब समृद्धी महामार्गाचं ते. ठाकरे. इथं नाव दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. बघा मित्रांनो, झरणा बघा कधी इथून वाहत आहे बघा. हे समृद्धी महामार्ग आहे आणि तिथून बघा झरणा. मग मी ऐकर
कसं वाटतंय? एक नंबर. एकदम निसर्ग आहे. आंघोळी करत मामा. असेल तुला स्वाद. हा. उगाच कपडे भिजत होते मग. बघा, किती मिठगार, किती भारी पाणी. कसं आहे? वरती सांद पण दिसते. एकदम भारी. अजून तरी पाऊस बिस पडला नाहीये, नाही तर खूप वाढते ते है ना. मी आता हे पूर्ण निसर्ग आहे. चला, इथं पूर्ण मासोळी मोठी मिठीचं चित्र काढलेलं आहे. मच्छी विच्छी कसं विकतात तसं आपण तर विकतोच मी मच्छी काय. मस्त चित्र होतं तिथं. म्हणजे 2 बोगदे लागले ना, त्याच्यानंतर इथे दिसतं राईट साईडला आपण नाशिकला जात असाल तर. हा 5वा बोगदा आहे. खूप मोठा लांब आहे. खूप तुम्हाला दाखवला ना आमच्या जुन्या व्हिडिओमध्ये. एकदम शेवटपर्यंत दिसतच नाही. बाहेर कधी निघणार आहे. मस्त रस्ता आहे. जसं वाटतं एकदम बाहेरगावी आलोय है ना. मी असेच रस्ते वाले मस्त सगळ्यांकडे. एकदम दूर पण बघितलं तरी पण नाही दिसणार. खूप मोठा बोगदा आहे. नाशिकला जाताना ना 5वा बोगदा खूप मोठा बोगदा आहे. हे बघा इगतपुरीचं बघा. हे तलाव आहे का काय आहे काय. ती पण खूप मोठं आहे. डॅमचं पाणी आहे. इथपर्यंत आहे. एवढं मोठं आहे. मस्त आहे. इथपर्यंत आहे. त्याच्याच बाजूला बघा मोठे मोठे डोंगर आहे. डोंगराच्या बाजूलाच जायचंय ना ते. इथं पण नाही डोंगर मस्त. आणि पूर्ण घर आहे म्हणजे गाव आहे इथं. छोटे छोटे तलाव मस्त. डॅम आहे बघा. फुल निड पाणी दिसते. भाऊर कॅम्पला आलो आम्ही डायरेक्ट 1-1.5 तास किलोमीटर आहे. इथून नाशिक जवळच आहे एकदम. बघा 9 वाजता आम्ही आलो होतो. आता बघा 10 वाजले. कॅम्पला इथूनच आलो होतो आम्ही. अरे काय आहे ते नाशिक संपलं ना. पण हॉस्पिटल आहे पण इथूनच आलो होतो मामा आहे ना. भगूरवरून आहे तर मी इकडून घोटीवरून आले. अच्छा. ये क्या है? असं आहे का? आलं नाशिक. किती झाली झोप. या नाशिकला आलोय आणि पंचवटीला पण आलोय. दाखवतो तुम्हाला. हे बघा पंचवटी. गोदावरी का पंचवटी. मी गोदावरी नदी पंचवटी. गोदावरी नदी आहे. गोदावरी पंचवटी. देवीचं मंदिर 12 वर्षांनी उघडतं. कुंभमेळा येतो ना हा तेव्हा उघडतं गोदावरीचं मंदिर. अच्छा. दाखवते ना तुला. 12 वर्ष बंद असतं. 12 वर्ष बंद असते. हा आता उघडेल ना. आता येईल ना. आता उघडलं. आणि आता पौर्णिमा होती ना गेल्या मंगळवारी. त्या दिवशी त्या देवीचा वाढदिवस होता. त्या दिवशी उघडला 1 दिवसासाठी. अच्छा. 12 वर्षाच्या नंतरच उघडतो. ही पंचवटी.
गेल्यावर दाखवतो अजून. हे काय? हे बघा किती किती जुनी घर आहे. जुने म्हणजे लय जुने घर आहे. लय काळातले घर आहे आणि जुने. पूर आला ना पूर्ण डुबतंय. डुबून जातंय सगळं डुबून जात. डुबून जात सगळे. पूर्ण वरपर्यंत पाणी असते. एकदम ब्रिटिश राज्यातल्या काळातले घर आहे ते. ब्रिटिश काळातले घर. मंदिर वगैरे. तो कसं वेगळं वाटत असेल ना हे. पाणीच असेल रस्ते थोडे असेल. या पंचवटी मध्ये आलोय. हे मामा पण आहे. एकदम भारी वाटतं इथं. हे बघा मारुतीचं मंदिर बघा हनुमान. या वर्षी मारुती डुबला होता म्हणजे पाणी वर गेलं होतं. मारुतीच्या डोक्याच्या वर पूर्ण भरलं होतं हे. आणि हे घर बघा मम्मी बघ घर बघ कसं आहे. हा एक पुराण्या काळातले सगळं हे सगळं डुबून जातात. जेव्हा गंगेला पूर आला ना सगळं अलर्ट सांगत आहे पहिले. मारुतीच्या वर पाणी गेलं का मग झालं. मारुतीच्या वर पाणी गेलं ना म्हटलं भोलेनाथ बाबा म्हटलं तिकडं बोल होते एवढं लांब इकडं बोलत होते पण सोमवारचं पाय तो ना मला मंदिरात का नाही बोलवते तू मन काय नाही होते इकडं दिशा बदलली. इथं आलो पाया पडायला. हा इथं बघा सगळ्या बोटी बिटी पण आहे. इथं पंचमीला काय असतं मी सांग बरं. हा इथं रंगपंचमीला होळीच्या 5 हे बघा इथं. दिवसांनी इथं पूर्ण असं असते ना पुरं पब्लिक इतके असते आणि इथं होळी खेळतात. होळी खेळतं इथं. इतकी गर्दी इतकी करोडाची संख्या असते. हा मेळा भरतो. तुम्ही विचार करत असेल नाशिकला का जाते ते इकडे तुम्ही. आता इथं आंघोळ करू आंघोळ करायची आणि मग त्याच कपड्यावर वरती जायचं असं. गेली आहे तोंड हातपाय धुवायला आणि मम्मी का आंघोळ. तोंडाला अर्पण करते पाणी. मम्मी आता आंघोळ करते. सूर्यदेवला महादेवला
हे मंदिर आहे गोदावरी मंदिर. हे देवीचं मंदिर आहे, 12 वर्षांनी खुलतं. बघा घेतलंय फूल आणि दूध. मम्मी मागच आहे, मम्मी पूजा माग. महादेवच्या दर्शनाला. झालं बघा दर्शन, मस्त छान वाटलं. पहिल्यांदा झालं दर्शन. खाली उतरलो, टिका पण लावलाय, पूजाने पण लावला, मम्मीने पण लावला. इथं आलोय, 12 वर्षांनी उघडतो कुंभमेळा. गोदावरी देवीचं मंदिर आहे, तेव्हा उघडणार. 12 वर्ष बंद असतं. 12 वर्ष. आता निघालो आम्ही, मम्मी आणि पूजा आम्ही निघालो आता घरी जायला. आणि हे बघितलं तर हे बघा तुटलेलं आहे, म्हणजे काय माहिती रामकुंड. ते तिथं इथं पूजा होते संध्याकाळी. किती 6 वाजता का 7 वाजता होते? 7 वाजता होते इकडं. पूर्ण मस्त गंगा आरती बोलतात ना, तशी होते. तुम्ही कधी आले तर या 7 वाजता बघायला. खूप छान वाटतं तेव्हा, तर खूप म्हणजे खूप छान वाटतं. पूर्ण एकदम लाइटिंग बिटिंग आणि आरती बिरती चालू असते. हे बघा हे बोट बीट आहे. रात्री छान वाटतं, एकदम छान वाटतं ना. रात्री झपझप चला आता निघालो. आता आपलं तर कधी बोलवतो बरं बाबा? बाबा जब याद करो बुलावा वो आहे. याद करेंगे तो आप करके कुछ फायदा नहीं है. नाही का? आहा. अरे एक जण आहे का त्यांना आठवण करायला? ते तर आहे. तो पुन्हा कुणाचं ऐकल. ते म्हणता थांबा जब तक मैं नहीं बुलाऊ आना नहीं. आता हे मला 3 वेळा झालं येऊन. मम्मी 3 वेळा झालं मम्मीला येऊन. दर सोमवारी येते इकडे है ना मी. हा आता आपल्या घरची देवी माता, हा ती दाखव आपण. तिकडे ए उठ बाबू उठ. झोपला होता. चला घरी चाललो. आता आलो आपल्या घरी. आता नाशिकचे मम्मी बघा, देवी बघा. आता पूजा घरची करायची. देवी आहे. पूजा करायची आहे. पूजा करायची. आता पूजा करू. बघून घ्या आता बघा, नंतर बघा आमच्या देवीचं. बघा नंतर आता आम्ही आंघोळ घालू आमच्या देवीला. अरे वाटते मस्त. अरे तिथे लय हे झाले जाडी जाडी जाडी. थांब मला हटू दे. असं दर्शन पण झालं, घरी पण आलो. असंच जरा सपोर्ट करत राहा. तुम्हाला काहीतरी वेगळं वेगळं दाखवत राहीन. मग
जिथं मी जाईल तिथं मी दाखवेल, आहे की नाही? वायफाय जिओ